काय आणि याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी चंद्रकांत पाटील हे स्वतः फोनवरून आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत पाटील जी, तुमच्यापर्यंत या दुर्घटनेबद्दल काय माहिती अधिकृतरित्या पोहोचली आहे? मी रात्रभर प्रवासातच होतो, आता उतरलो आहे गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यात चाललोय, पण सगळी माहिती मी घेतली। त्याच्यामध्ये उडाल्या क्षणी काहीतरी बिघाड झाल्यामुळे ते कोसळलंय आणि 2 पायलट आणि 1 इंजिनियर असं तिघांचा मृत्यू झालाय। त्या तिघांच्या कुटुंबियांच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत आणि या तिन्ही जे गेलेत त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळो आणि याच्या घटनेची आता चौकशी होईल की काय नेमका प्रॉब्लेम झाला, कारण ते उडून बराच अंतर गेलं असं नाही झालं। हा, ओके। चंद्रकांत पाटील जी, हे 3 जण नेमके कुठले होते, त्यांची नावं समोर आली आहेत? नाही, मी तो म्हटलं ना की मी रात्रभर प्रवासात होतो, आता उतरलोय, आवरायचंच आहे आणि आवरून चाललोय मी गारगोटीला एका कार्यक्रमाला, पण ते कंटिन्युअस टच मध्ये आहे। त्यात इतकी माहिती आता मिळाली की जे तिघे गेले त्यात 2 पायलट आणि 1 इंजिनियर आहे, पण हे कोण म्हणजे सराव चालला होता का कोणाला घ्यायला निघाले होते, सगळे डिटेल्स कळायचे होते। ठीक आहे, धन्यवाद चंद्रकांत पाटील जी आपल्या या माहितीबद्दल। तर पुण्यातली ही दुर्घटना आहे, 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू या दुर्घटनेत झालाय। धुक्यामुळे हेलिकॉप्टर पुण्यातल्या बावधन भागातल्या टेकडीवर कोसळलाय। पुन्हा एकदा जाऊयात आपण आपले प्रतिनिधी प्रदीप कापसेकडे। प्रदीप, आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय, याची क्रोनॉलॉजी कशी आहे या दुर्घटनेची? सकाळी जी माहिती मिळते, सध्या आपण पाहतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। सर, ही घटना किती वाजता घडली, पोलिसांकडे किती वाजता माहिती आली? 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे। ऑक्सफर्डचं हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ॲक्सिडेंट झालेला आहे। बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील। थँक्यू। हेलिकॉप्टर प्रायव्हेट होतं की काय? झालं, संपलं। पाहतोय की ही प्रतिक्रिया जी आहे त्या ठिकाणी पोलिसांनी दिलेली आहे। धुक्यामुळे या ठिकाणी दुर्घटना जी आहे ती घडली। दुसऱ्या बाजूला पण